नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीकडून फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्सला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच अपडेट बघणार आहोत. तसेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण अपडेटचा हेडिंग वाचू शकतो. M&M म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा टू सेटअप 1000 चार्जिंग पॉइंट्स बाय द एंड ऑफ 2027. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीचा प्लान आहे 2027 एंड होईपर्यंत 1000 चार्जिंग पॉइंट्स सेटअप करण्याचा महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा प्लान आहे. तसेच मित्रांनो, भारतात ईव्हीचा अवलंब वाढवण्यासाठी सार्वजनिक ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या सरकारच्या प्राधान्याशी सुसंगत कंपनीच्या चार्ज IN अल्ट्रा फास्ट चार्जिंग नेटवर्क्सद्वारे इलेक्ट्रिक गतिशीलता मर्यादित करण्याच्या कंपनीच्या दृष्टिकोनाला एक भाग म्हणून कंपनी 250 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स स्थापित करेल, प्रत्येकी 180 किलोवॅट क्षमतेचे. मित्रांनो, इलेक्ट्रिक मोबिलिटी म्हणजे स्वच्छ शाश्वत वाहतुकीकडे मोठ्या प्रमाणात वळण घेणे. XEV9E आणि BE6 त्यांच्या प्रभावी 500 किलोमीटर वास्तविक जगाच्या श्रेणीसह ड्रायव्हर्सना लांब प्रवासात आत्मविश्वास वाढतो याची खात्री करतात, असे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटोमोटिव्ह विभागाचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नलिनीकांत गोलगुट्टा म्हणाले. आणि मित्रांनो, याच दरम्यान चार्ज IN द्वारे आमच्या अल्ट्राफास्ट चार्जिंग नेटवर्कसह आम्ही सर्व इलेक्ट्रिक व्हेकल वापरकर्त्यासाठी एक खुले आणि सुलभ नेटवर्क तयार करणार आहोत. पारंपरिक ड्रायव्हिंग प्रमाणे इलेक्ट्रिक वाहनाची लांब पल्ल्याचा प्रवास सहज आणि एफर्टलेस बनवण्याचे आमचे उद्देश आहे, ज्यामुळे ग्राहकांना विश्वास निर्माण होईल आणि भारताच्या इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे संक्रमणाला गती मिळेल, असे नलिनीकांत गोलगुट्टा यांनी म्हटले आहे. आणि मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आपले इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्स सेटअप करणार आहे. आणि मित्रांनो, यामुळे कंपनीचा जबरदस्तपणे बिझनेस वाढू शकतो. कारण मित्रांनो, करंटली जर आपण खूप मोठी प्रॉब्लेम बघितली तर खूप सारे लोक इलेक्ट्रिक व्हेकल परचेस करत नाही. आणि मित्रांनो, त्यामागचे हेच कारण आहे की इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्स सध्याच आपल्या इंडियामध्ये जास्तीत जास्त भागामध्ये अवेलेबल नाही. आणि मित्रांनो, जसजसे असे मोठे ग्रुप जसे की महिंद्रा अँड महिंद्रा हा सुद्धा एक मोठा ग्रुप आहे. जोपर्यंत असे मोठे ग्रुप इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्सचा बिझनेस वाढणार नाही, तोपर्यंत इलेक्ट्रिक व्हेकलचा बिझनेस वाढणार नाही. आणि मित्रांनो, जसजसे इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्स अवेलेबल होईल वेगवेगळ्या ठिकाणी, तसतसे इलेक्ट्रिक व्हेकल गाड्यांची सेल्स सुद्धा वाढेल. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीचे सुद्धा खूप सारे इलेक्ट्रिक व्हेकल आहे. आणि मित्रांनो, हा जो कंपनीने इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशनसाठी पाऊल उचलला आहे, याचा बेनिफिट महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडला सुद्धा मिळणार आहे. आणि मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीने इलेक्ट्रिक 4 व्हीलर साठी जबरदस्त ॲम्बिशियस टार्गेट सेट केला आहे. आणि मित्रांनो, कंपनीचा टार्गेट आहे 2027 पर्यंत टोटल SUV
सेल्स मधला इलेक्ट्रिक व्हेकलमधून 20 ते 30% सेल यायला पाहिजे असे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने टार्गेट सेट केला आहे 2027 पर्यंत। चला मित्रांनो, आता आपण महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघणार आहोत। तर मित्रांनो, जर आपण या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 18.43%, एफआयएसचे होल्डिंग आहे 38.04%, डीआयएसचे होल्डिंग आहे 29.95% आणि या कंपनीमध्ये पब्लिकचे होल्डिंग आहे 9.93%। आणि मित्रांनो, जर आपण फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढून क्वार्टर 2 मध्ये आली होती 46,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची। तसेच कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट क्वार्टर 2 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आला होता 3,964 कोटी रुपये। आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड पूर्ण फायनान्शियल इयरचे नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 1,21,269 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होती जवळपास 1,40,000 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होती जवळपास 1,60,000 कोटी रुपये। तसेच कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 11,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 12,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 14,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा। चला मित्रांनो, आता आपण महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघूया। तर मित्रांनो, या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 76,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा। कंपनीची लॉंग टर्म बोरिंग आहे जवळपास 80,000 कोटी रुपये, कंपनीची शॉर्ट टर्म बोरिंग आहे 41,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची। आणि जर आपण कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो आहे 20,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज 23,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे आणि कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज कमी झाली आहे। आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज जेव्हा पण कमी होतो हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो। आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 18.44% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0.02%। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी बघितले की महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ही कंपनी इंडियामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल ॲडॉप्शन वाढवण्याकरिता इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्स सेटअप करणार आहे। आणि नंतर आपण महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे। तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे। माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा, बाय बाय।